इतिहासाच्या तासिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मागील 2 तासिकांमध्ये म्हणजे मला म्हणायचे 2 व्हिडिओंमधून आपण इतिहासाच्या पहिल्या पाठाविषयी माहिती घेतली। पहिल्या पाठाविषयीचे काही पॉइंट आपण अभ्यासलेले आहेत। आजही आपल्याला त्या पुढील काही पॉइंट अभ्यासायचे, तर त्यासाठी हा व्हिडिओ अवश्य पहा आणि त्याचा उपयोग घ्या। आजचा आपला पॉइंट आहे युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास। युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे। युरोपामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाला केव्हा सुरुवात झालेली आहे, तर 18व्या शतकाच्या आधी युरोपीय विद्यापीठांमध्ये केवळ ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्वज्ञान या विषयांना अधिक महत्त्व दिले जात असे। म्हणजे काय की 18व्या शतकाच्या आधी युरोपामध्ये कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व होतं? ईश्वराविषयीच लिहिल्या जायचं, ईश्वराविषयीच अभ्यास चिंतन चालायचं, या सगळ्या गोष्टी ईश्वराच्या भोवतीच असायच्या। पण पुढील काळामध्ये आणि ईश्वरविषयक तत्वज्ञानच याच्यावर समाजाचा भर होता। पण पुढील काळामध्ये हा थोडासा त्यात बदल झाला। तत्वज्ञान या विषयासोबतच विज्ञानामध्येही तत्वज्ञान आणि विज्ञान या 2 ज्ञानशाखांमध्ये लक्षणीय प्रगती घडून आली। मग पुढे हळूहळू जसा विज्ञानाचा विकास होत गेला, वैज्ञानिक सिद्धांत येत गेले, त्यावेळेस अनेक संशोधकांना, अनेक विचारवंतांना असं वाटू लागलं की वैज्ञानिक पद्धतीच्या उपयोगातून आपण सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करू शकतो, किंवा वैज्ञानिक पद्धतीच्या उपयोगातून सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास होणे शक्य आहे, असा विश्वास विचारवंतांना वाटला। आणि त्या पुढील काळात इतिहासामध्ये चिंतन मंथन झालं आणि एक इतिहास लेखनाविषयीच्या विचार मंथनातून इतिहास लेखनाचा विकास होत गेला, इतिहास विकसित होत गेला आणि इतिहासाच्या अभ्यासाला किंवा इतिहासामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व आले। आणि इसवी सन 1737 मध्ये जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि जर्मनीमधील या गॉटिंगेनमध्येच सगळ्यात प्रथमतः इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान दिले गेले। या पुढील काळामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये इतिहास या विषयाला महत्त्वाचं स्थान दिले गेलं आणि इतिहासाच्या अभ्यासाला त्या ठिकाणाहून या किंवा त्या काळापासून जोमाने सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होत गेलेले आहे। अशा पद्धतीने इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यामध्ये अनेक विचारवंतांचे योगदान आहे। काही विचारवंतांची माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत। पहिला विचारवंत आहे रेने देकार्त। हा फ्रान्समध्ये होऊन गेलेला तत्वज्ञ आहे। या फ्रेंच तत्वज्ञ झालेला आहे 1596 ते 1650 या कालावधीमध्ये। या रेने देकार्त याने डिस्कोर्स ऑन द मेथड या आपल्या पुस्तकामध्ये इतिहास लेखनाविषयीच्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत। त्या पुस्तकामध्ये तो असे म्हणतो की इतिहास लेखनासाठी ज्या ऐतिहासिक साधनांची म्हणजेच विशेष कागदपत्रांची आवश्यकता असते, त्या कागदपत्रांची विश्वसनीयता तपासून घेणे आवश्यक मानले आहे। पुन्हा एकदा सांगते, रेने देकार्त याने डिस्कोर्स ऑन दी मेथड या आपल्या पुस्तकामध्ये असे सांगितलेले आहे की इतिहास संशोधनासाठी, इतिहास लेखनासाठी ज्या लिखित साहित्याची विशेषतः कागदपत्रांची आपण सहाय्य घेतलेला आहे, साधन म्हणून, इतिहासाचं साधन म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे, त्या कागदपत्रांची विश्वसनीयता तपासून घेणे अत्यावश्यक मानले गेले, अत्यावश्यक असते, असे विचार त्याने मांडलेले आहेत। त्यासोबत त्याने एक नियमही याच पुस्तकामधून सांगितलेला, तो अतिशय महत्त्वाचा आहे इतिहास लेखनासाठी।
तो नियम म्हणजे एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयपणे सिद्ध होत नाही तोवर ती मानू नये. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयपणे सिद्ध होत नाही तोवर ती मानू नये असाही एक सिद्धांत त्याने आपल्या या डिस्कोर्स ऑन द मेथड या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. हा सिद्धांत शास्त्रशुद्ध इतिहास संशोधनासाठी महत्त्वाचा मानला जातो किंवा महत्त्वाचा मानला गेला आहे. या पुढील विचारवंत म्हणजे ज्याला आपण म्हणतो आधुनिक इतिहासाचा जनक म्हणून ओळखल्या जातो. आधुनिक इतिहासाचा जनक म्हणून ओळखल्या जातो तो आहे व्हॉल्टेअर. 1694 ते 1778 या काळामध्ये फ्रान्समध्ये होऊन गेलेला तत्वज्ञ आहे. याने असे विचार मांडले की मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. केव्हा? इतिहास लेखनाच्या वेळेस मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. याने हे विचार मांडले आणि पुढील काळामध्ये या विचाराला खूप महत्त्व येत गेले. म्हणूनच त्याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणून ओळखल्या जाते. या व्हॉल्टेअरचंही इतिहास लेखनामध्ये खूप मोलाचं स्थान आहे किंवा महत्त्वाचं योगदान आहे. तो आपल्या तत्वज्ञानामध्ये इतिहास लेखनाविषयी बोलताना सांगतो की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्याच गोष्टी लक्षात न घेता तत्कालीन समाजाच्या परंपरा, तत्कालीन समाजाची अर्थव्यवस्था, तत्कालीन समाजाचा व्यापार इत्यादी गोष्टीही अभ्यासणे महत्त्वाचे आहे. काय म्हणतो व्हॉल्टेअर? आपल्या विचारांमध्ये इतिहास लेखनाविषयी सांगत असताना पुन्हा एकदा सांगते. तो काय म्हणतो की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्याच गोष्टी लक्षात न घेता या गोष्टीसोबत तत्कालीन समाजाच्या, त्या काळातील जो समाज आहे त्या समाजाच्या परंपरा, त्यांची अर्थव्यवस्था, त्यांचा व्यापार, त्यांची राज्यव्यवस्था या इत्यादी गोष्टींचाही अभ्यास महत्त्वाचा आहे असा विचार त्याने मांडला. म्हणजे एकूण काय की आपण पहिला मुद्दा जो पाहिला की मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार इतिहास लेखनामध्ये व्हायला हवा, हा विचार पुढे आला. हे विचार त्याने मांडले आणि म्हणूनच त्याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणता येईल किंवा असे म्हटले जाते. आधुनिक इतिहासाचा जनक म्हणून आपण ज्याची ओळख आहे व्हॉल्टेअर, त्याने हे जे आपले विचार मांडले ते आता त्याची माहिती आपण घेतली. ते सगळे विचार त्याने आपल्या कॅन्डिड नावाच्या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. पुढचा विचारवंत पाहूयात की ज्याचं इतिहास मांडणीमध्ये, इतिहास लेखनामध्ये मोलाचं योगदान आहे. त्याचं नाव आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. हा जर्मनीमध्ये होऊन गेलेला विचारवंत आहे. तो 1770 ते 1831 या कालावधीमध्ये जर्मनी या देशामध्ये होऊन गेला. त्याने 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. पहिला आहे त्याचा एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. या पुस्तकामध्ये त्याची वेगवेगळी व्याख्याने आणि लेख यांचे संकलन दिसून येते. पुढचा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे रिझन इन हिस्ट्री. रिझन इन हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची मांडणी करत असताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, लक्षात घेतल्या पाहिजेत याविषयी आपले मत मांडलेले आहे. त्याने त्या इतिहासाच्या मांडणीविषयी मत मांडताना आपलं पहिलं मत मांडलेलं आहे की इतिहासाची मांडणी करत असताना ती तर्कशुद्ध पद्धतीने मांडली गेली पाहिजे. इतिहासाची मांडणी करत असताना ऐतिहासिक वास्तव हे तर्कशुद्ध पद्धतीने मांडावे. त्यामध्ये कुठलीही काल्पनिकता असता किंवा रंजकता असता कामा नये. ही काही त्या घटनेविषयी ऐतिहासिक साधने आहेत, त्या साधनांच्या उपयोगातून ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. तसेच पुढे त्याने सांगितलेलं आहे की इतिहासातील घटनाक्रम मानवी विकासाचे टप्पे दाखवतो. मानवी विकास
घटनाक्रम पाहत असताना मानवी विकासाचे टप्पे आपल्याला अभ्यासायला मिळतात. पुढे त्याने द्वंद्ववादी सिद्धांत मांडलेला आहे. द्वंद्ववादी सिद्धांत काय सांगतो त्याचा, की कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी त्या घटनेला विरोधात्मक 2 गटामध्ये विभागावे. कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी त्या घटनेला विरोधात्मक 2 गटात विभागून चर्चेअंती समन्वयात्मक मांडणी केली जावी, हा त्याचा द्वंद्ववादी सिद्धांत सांगतो. म्हणजे काय सांगतो, की कोणत्याही घटनेचं आकलन एखादी इतिहास संशोधकाने, इतिहास लेखकाने एखाद्या घटनेचा अभ्यास चालू केलेला आहे इतिहासासाठी, इतिहास लेखनासाठी, तर त्या घटनेचे आकलन, ती घटना समजून घेण्यासाठी त्यानं काय केलं पाहिजे, इतिहासकाराने त्या घटनेला विरोधात्मक 2 गटात विभागलं पाहिजे. म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्हीही बाजू त्याने पाहून त्याच्यावर सांगोपांग चर्चा झाली पाहिजे आणि समन्वय साधून त्याची मांडणी केली पाहिजे, हा त्याचा द्वंद्ववादी सिद्धांत आहे. आणि हे सगळे घडत असताना कधी कधी काय होतं, इतिहासाची मांडणी करत असताना त्या मांडणीमध्ये बदल होत जात असतात. का बदल होतात, तर वेळोवेळी उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांमध्ये बदल झालेले असतात. म्हणण्यापेक्षा वेळोवेळी उपलब्ध जे काही पुरावे होतात ते वेगवेगळे असू शकतात आणि त्यामुळे इतिहासाच्या मांडणीत बदल होणे स्वाभाविक असते. या पद्धतीने आज आपण इतिहास लेखनामध्ये काही विचारवंतांचं जे काही योगदान आहे त्यापैकी 3 विचारवंतांचा अभ्यास पाहिलेला आहे किंवा त्यांची माहिती घेतलेली आहे. पुढील आणि पाठाचा शेवटचा भाग पुढील व्हिडिओमध्ये येऊन जाईल. सगळ्यांसाठी एक सूचना देऊ इच्छिते की आपण इतिहासाचा आपण पाठ वाचला तर आपल्याला जो शिकवण्यात आलेला किंवा माहिती सांगण्यात आलेला मुद्दा आहे तो अजून चांगल्या पद्धतीने समजून येतो, समजून घेता येईल. आजसाठी इथेच थांबूया. धन्यवाद.